आज जी भव्य महारॅली झाली ती चारही उमेदवारांची खूप चांगली झाली. खूप जनता महायुतीकडं कल दिलेला आहे आणि आजची रॅली बघता आम्हाला हे कळालेलं आहे की जनतेनं आम्हाला कौल दिलेला आहे की महायुतीचे चारही उमेदवार चांगल्या बळाने आणि चांगल्या मतसंख्येने निवडून येतील आणि सर्व उमेदवार महानगरपालिकेच्या सभागृहात असतील. सभागृहात गेल्यानंतर आपलं विजन काय असेल? सभागृहात गेल्यानंतर आमचं विजन एकच आहे की हा प्रभाग एक चांगल्या पद्धतीने नियोजित पद्धतीनं आखून त्याची फेज वाईज कामं चालू करणे. आता जे काय विस्कळीत झालेलं 10 वर्षात जे प्रत्येक प्रभागाची जी व्यवस्था बिघडलेली आहे ती पहिला व्यवस्था लावून घेणे. प्रभाग अभ्यास करायला 100 दिवस लागते कारण प्रभाग मोठा आहे. पूर्वी प्रभाग 1 होता, आता 4 आहे. 4 प्रभागामध्ये अभ्यास करून चांगल्या पद्धतीने वेल मॅनेजमेंट करून त्या प्रभागाची विभागणी करून आम्ही काम सुरुवात करणार आहोत. काम सुरुवात करताना मी एक विजन ठेवलं आहे की हा प्रभाग एक सुसज्ज, सुंदर आणि परिपूर्ण बनवायचा की ज्याच्यात कुठलीही कमतरता भासली नको पाहिजे. आज जिम असो, ओपन जिम असो किंवा स्ट्रीट लाईटपर्यंत असो, CCTV कॅमेरे असो, हे सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व तरी येणार असते. ज्याबरोबर आम्ही सिंगल विंडो प्रोग्राम चालू करायचा आम्ही निश्चय केलेला आहे की जेणेकरून कुठल्याही कारण 4 नगरसेवक आहेत तर कुठल्याही नगरसेवकाला कुठल्याही मतदाराला नगरसेवकाकडे जायला उपलब्धता होईल आणि त्याची कंप्लेंट जी आहे ती 24 तासामध्ये रिझॉल्व्ह होईल, त्याची अंमलबजावणी होईल. त्याच्यावर ही आम्ही डिजिटलायझेशन 100% आम्ही या माध्यमातून आणणार. मी एवढंच आव्हान करीन, आज केंद्रात सत्ता युतीची आहे, आज महाराष्ट्रात सत्ता महायुतीची आहे आणि काल आपण बघितलं तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आलेले. खरोखर त्यांनी चांगल्या पद्धतीनं एक कोल्हापूरचं विजन त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. माझ्यामध्ये सर्व पत्रकार बंधू तिथं होते, त्यामुळे ते विजन आज तुम्हाला पेपरातून सुद्धा बघायला मिळालेलं असेल. तर खरोखर एक बारकाईने त्यांनी ते अभ्यास केलेला आहे आणि हे महायुती सरकार जे आहे हे खूप अग्रस्त आहे. हे कामाबाबतीत विजन घेऊनच उतरलेलं आहे. आज किती बजेट आणि किती आपल्याला कोल्हापूरला मिळणार आहे हे महायुती सरकार आल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. कारण महालक्ष्मीचा आराखडा असो किंवा बास्केट ब्रिज असो, आपलं एअरपोर्ट असो, आता आपल्याकडे 6 विमानं उडतात, उद्या आपल्याकडे 15 विमानं उडणार आहे. तर या सर्व गोष्टी सुधारणार आहेत हे फक्त महायुतीच्या सरकारवर सुधारणार आहे. म्हणून तर खरोखर जनतेलाही कळून चुकलेलं आहे की या सरकारला निवडून दिल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे सर्व मताधिकार चांगल्या मताने सर्व उमेदवारांना सर्व प्रभागात चांगल्या मताधिकाऱ्याने महायुतीच्या उमेदवार निवडून